सोलापूर जिल्ह्यातल्या माढा आणि करमाळा तालुक्यातल्या सीना नदी सध्या 2,12,651 क्युसेक्स इतक्या विसर्गानं पाणी प्रवाहित होत आहे। इतिहासात प्रथमच सीना नदीला पूर आला असून माढा तालुक्यातील 16 गावात तर करमाळा तालुक्यातील 10 गावात सीना नदीचं पात्र सोडून पाणी गावामध्ये शिरलेलं आहे। यामुळे साधारण 1,800 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे। धाराशिवमध्ये परांडा तालुक्यात विविध ठिकाणच्या 99 जणांना एनडीआरएफच्या मदतीनं सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय। दारफळ इथं अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी एअरलिफ्टची व्यवस्था करण्यात आली आहे। बीड जिल्ह्यात माजलगाव धरणाच्या 11 दरवाजांमधून 1,15,243 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पाटोदा तालुक्यातील 70 लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केलं आहे। नांदूर हवेली इथं सिंदफणा नदीला पूर आल्यानं नागरिकांना एनडीआरएफ पथकानं सुरक्षितरित्या बाहेर काढलं आहे। मांजरा नदीच्या पुराच्या पाण्यामुळे रात्री खुंदला गावातील 20 कुटुंबांना ग्रामपंचायत कार्यालयात हलवण्यात आलं आहे। बीड जिल्ह्यातल्या 29 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून त्यापैकी लिंबा गणेश महसूल मंडळात सर्वाधिक 107 मिलीमीटर पाऊस झाला आहे। परभणी जिल्ह्यातल्या एकूण 50 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे। येलदरी, निम्न दुधना, सिद्धेश्वर या मोठ्या धरणांसह इतर प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरल्यानं पाण्याचा विसर्ग नदीत सोडल्यानं गोदावरी, पूर्णा, करपा नद्यांसह ओढे नाल्यांना पूर आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। लातूर जिल्ह्यात मांजरा, निम्न तेरणा, तावरजा प्रकल्पाचे दरवाजे उघडले आहेत। निलंगा, औसा तालुक्यातील गावांचा संपर्क तुटला आहे। पुरामुळे सोयाबीन आणि इतर पिकांची नासाडी झाली आहे। शिवरगावच्या पाणी पुरवठ्याचे नळ वाहून गेल्यानं गावाचा पाणी पुरवठा बंद झाला आहे। अहिल्यानगर जिल्ह्याच्या 24 महसूल मंडळामध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे। राष्ट्रीय महामार्ग कल्याण, विशाखापट्टणम, बारामती, छत्रपती संभाजीनगर, राज्यमार्ग पाथर्डी, बीड तसंच बीड ते मोहटा देवस्थान या महत्त्वाच्या रस्त्यांवरील पुलांवरून पाणी वाहत आहे। पर्यायी मार्ग देखील बंद झाले आहेत। विविध ठिकाणी 200हून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे।